महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत येणाऱ्या या महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील 78व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कान फिल्म फेस्टिवलसाठी 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे। आणि ही बातमी एका अर्थाने सुवार्ता म्हणून मराठी रसिक, मराठी चित्रपट निर्माते, कलाकार आणि मराठी माणूस जगभरातला यासाठी आनंद देणारी आहे। 1939 मध्ये हा चित्रपट महोत्सव सुरू झाला। यामध्ये जे 4 मराठी सिनेमे आपण निवड केले त्यांची नावं मी आज या ठिकाणी घोषित करतोय। ज्यामध्ये पहिला सिनेमा आहे स्थळ, दुसरा सिनेमा आहे स्नो फ्लॉवर, तिसरा खालिद का शिवाजी। या 3 चित्रपटांची समावेश आपण त्या ठिकाणी कानमध्ये केला आणि यावेळेला विशेष निवड आपण अजून एका सिनेमाची केली, ते म्हणजे जुनं फर्निचर। आणि त्यामुळे या 78व्या कान चित्रपट महोत्सवासाठी 4 मराठी सिनेमे घेऊन आपण चाललो आहोत। त्याची निवड महामंडळाने केली, ज्यामध्ये स्थळ, स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर। 14 ते 22 मे दरम्यान हा महोत्सव होणार आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2016 पासून आपण या कान फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा घेऊन जातो आणि मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा। जागतिक सिनेप्रेमींना सुद्धा मराठी चित्रपटाची भुरळ त्या ठिकाणी झालीच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे। मला या ठिकाणी याचाही उल्लेख करावा लागेल की ही भूमिका मराठी माणसाच्या, मराठी सिनेमाच्या विषयाची 2016ला भाजपचं आणि देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हापासून सुरू झालेली आहे। या सिनेमांच्या निवड समितीमध्ये, की ज्याला आपण विकास महामंडळाची परीक्षण समिती म्हणतो, तज्ञ परीक्षण समिती, यात आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम या सगळ्या तज्ञ मंडळींनी याची निवड केलेली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर स्थळ हा सिनेमा भारतातील पारंपरिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर एका अर्थाने प्रकाश टाकणार आहे। मग समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद, सामाजिक दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये प्रकर्षाने दिसतात। सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचे पुरस्कर्ते म्हणून काम केलं, म्हणजे पुरस्कर्ते आहेत। अभिनेत्री नंदिनी चित्ते या मुख्य भूमिकेत आहेत। जयंत सोमलकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा सांभाळली। असा स्थळ कान फिल्म फेस्टिवलमध्ये आता दाखवला जाईल। दुसरा सिनेमा जो आहे तो स्नो फ्लॉवर, खऱ्या अर्थाने मार्मिक क्रॉस कंट्री कथा आहे। म्हणजे रशिया आणि कोकण 2 वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे। बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण, आणि या विरोधाभास पार्श्वभूमीवर हा चित्रपट रंगवला आहे। गजेंद्र अहिरे यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे। विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले, सरफराज आलम सफू या कलाकारांनी काम केलं आहे।
त्यामुळे स्नो फ्लॉवर सुद्धा कानमध्ये दाखवला जाईल. खालिद का शिवाजी हा राजा मोरे यांचा चित्रपट एक वेगळी कथा घेऊन आहे. खालिद एक मुलगा मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात आणि त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात. या चित्रपटात विशेषतः याच कथानकावर हा चित्रपट आहे. त्यामुळे खालिद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल. आणि जुनं फर्निचर महेश मांजरेकर यांनी अभिनय पण केला आहे, दिग्दर्शन पण केलं आहे. आणि नागरिकांच्या वार्धक्यामध्ये त्यांच्या वेदना आणि त्यांच्या मुलाबाळांनी न केलेलं त्यांचं एका अर्थाने काळजी, या सगळ्या विषयावर अभिनेता भूषण प्रधान, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, समीर, धर्माधिकारी डॉक्टर गिरीश ओक, विजय निकम, संतोष विजगर, अलका परब, शरद पोंक्षे या चित्रपटात दिसतात. त्यामुळे जुनं फर्निचर सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जाईल. मला वाटतं मराठी मनाचा आणि रसिकांचा वेध घेणारी ही परंपरा आता व्याप्त स्वरूपात कानमध्ये दाखवली जाईल. याबद्दलची घोषणा आज त्या ठिकाणी आपण करतो आहोत. धन्यवाद. आवश्यक असेल तर विचारा, अनावश्यक असेल तर नका विचारा. समाजाबरोबर मंत्री असलो तरी मी राहिलं पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. योग्य गोष्टींसाठी मी जनतेमध्ये राहिलं पाहिजे, ही त्यांची कार्यपद्धती आहे. आणि पक्षाची परवानगी घेऊन म्हणजे सूचित करून त्यांनी आंदोलनात लोढाजींनी भाग घेतला, अतिशय योग्य केलं. त्यामुळे संबंधित ज्यांनी चुकीचं पाऊल टाकलं असेल त्याला दंडित करण्याची त्या ठिकाणी सरकारची भूमिका आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला आवश्यक प्रश्न असेल तर विचारा, असे अनावश्यक प्रश्न विचारून काय होणार आहे. त्या दोघांचा प्रश्न आहे, त्या दोघांनी ठरवावं. नाहीतरी पारिवारिक पक्ष आहेत, आंतरकल परिवार माझामधलाच होता, त्याने आपापसात ठरवलं तर त्यांना लकलाप, त्यांना शुभेच्छा. ती अट आहे का तू कट आहे हे आता त्या दोघांनी ठरवायचं, दुसऱ्याने त्याला प्रतिसाद द्यायचा. आणि त्यामुळे याच्यावर आम्ही काय बोलणार. एकाने साथ घातली, दुसऱ्याने अट घातली, पण ती अट आहे की कट आहे त्या दोघांनी ठरवावं. नाही बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा. माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला. राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन. त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं. मला मोहनजींच्या बद्दल आणि मोहनजींच्या वतीने उत्तर देण्याचा अधिकार नाही.
पत्र पाठवणार आणि पत्र काय पाठवलंय याचा संपूर्ण मजकूर मला माहीत नाही. आमच्या दृष्टीने विषय साधा सरळ आहे, सक्तीचा विषयच नाही आहे. मराठी भाषेचा सन्मान या सरकारने भाजपने वाढवला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या आंदोलनाला फुल स्टॉप भाजप आणि याच सरकारने दिलं. मातृभाषेमध्ये शिक्षण ही व्यवस्था या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने केली. बरोबरीने त्रिभाषा सूत्री याची आवश्यकता 2.5 वर्षाच्या खल चर्चा त्यातले तज्ञ या सगळ्यांच्या नंतर आलेली आहे. हिंदी मुंबईमध्ये आणि राज्यात प्रथमच शिकवल्या जाते असं नाही आहे. हिंदीच्याही शाळा या मुंबईमध्ये महानगरपालिका कित्येक वर्ष चालवत आहेत, त्यावेळेला कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये हिंदी भाषा शिकणारी मुलं 5वी ते 10वी आहेत, हे नवीन नाही आहे. अगोदरच्या वयातल्या मुलांना शिकायला तिसरी भाषा हिंदी सोपी आणि आवश्यक संपर्क सूत्रामुळे वाटते. हा तज्ज्ञांचा अभ्यासकांचा रिपोर्ट आहे. या रिपोर्टचा आधार संस्कृत, मराठी, हिंदी यांचे शब्दवळण याची साम्यता असल्यामुळे या वयातील मुलांना ते शिकणं सोयीचं आहे. आणि अशा सगळ्या अभ्यासानंतर जो विषय आला त्या विषयावर कुठेच मराठीची गळचेपी, मराठीचा अपमान हा आता विषय राहिलाच नाही. मग विषय काढायचा ते हिंदीच्या सक्तीचा. हा सक्ती नसून देशभराच्या संपर्क सूत्राची भाषा आहे. मी तर म्हणेन, होय आमचा महाराष्ट्र देशभर आम्हाला पोचवायचा आहे, तर देशभर कळेल त्या भाषेतच आम्हाला पोचवावं लागेल. जर माझ्या तुळजाभवानीचं महत्त्व सांगणारं पुस्तक गुवाहाटीला मला सांगायचं असेल तर माझीच मुलं हिंदीमध्ये ते सांगू शकतील किंवा सांगितलं पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती तामिळनाडूपर्यंत सांगायची असेल किंवा उत्तर प्रदेशला सांगायची असेल, माझ्या मुलांनी हिंदीत तो समजवला तर माझा महाराष्ट्र पोचणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र पोचवण्यासाठी ही संपर्क भाषा हा एवढा विषय आहे, ज्यांना तो पोचवा किंवा पोचू नये याच्यावरची मतं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मग आहेच की, मुंबईत मराठीत बोललंच पाहिजे. राजकीय हेतूने टीका करणं आणि तेही कुठल्या आधाराविना याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उद्धवजींचं भाषण असतं. घाटकोपरमध्ये मराठी माणूस मराठी बोलत नाही का? घाटकोपरमध्ये अमराठी माणसानेही मराठी समजून घेतलंच पाहिजे ना. आणि राज्याची ती भूमिका आहे. मराठी भाषा कंपल्सरी अनिवार्य ज्या वेळेला केली शालेय शिक्षणामध्ये, त्याही वेळेला ओरडणारी लोक कोण होती ही जरा शोधा. त्यातलीच काही लोक आता यांची सहकारी म्हणून लाल बावटा ते हाताचा झेंडा घेऊन फिरतायत. आणि त्यामुळे त्याला मराठीला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर ही मंडळी आता हिंदीच्या विषयात बोलतायत. अधिष्ठान कोणाला आहे कोणाबद्दल बोलायचं? आणि त्यामुळे भाषा जोडते, भाषा तोडत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मतांतर असतील, त्याचा सर्वंकष विचार करून निर्णय घ्यायचा असतो. तो सर्वंकष निर्णय घेतलाय. मला यांच्यापैकी कोणी उत्तर देईल का माझ्या मराठी मुलांनी किंवा महाराष्ट्रातल्या मुलांनी उद्या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा, नोकऱ्या, UPSC आणि अन्य महत्त्वाच्या पदावर
देशभरात काम करायला जाऊच नये, त्यांना ही संपर्क सूत्राची भाषा कळूच नये, त्यांना अन्य राज्यात महत्त्वाच्या पदांवर जाण्याची संधी मिळूच नये, असं का वाटतंय? आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा असो, नोकरी परीक्षा असो, अन्य ठिकाणी माझी मुलं का मागे पडावीत, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. सगळ्यांनी आपापल्या कुटुंबात सुखीच राहावं, आमचं काही म्हणणं नाही, आणि तो आनंदाचा विषय आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, यातून काहींनी बाहेर यावं आणि माझं एकत्रित कुटुंबाचा विचार करावा, याच्याबद्दल आम्हाला काय त्रास व्हायचा मुद्दा आहे? आम्ही संघ परिवार म्हणून एक कुटुंब आहोत, ते आम्ही तसेच आहोत, तसेच राहू. महायुती म्हणून कुटुंब आहोत, ते तसेच पुढे राहू. बाकीचे पारिवारिक कुटुंब जे आहेत त्यांनी एकत्र राहिल्यात आम्हाला आनंद आहे. आता याच्यावर मी राजकीय भाष्य आज करणार नाही. घटना कशा घडत आहेत ते बघू. साध का तो फार्स, अट का ती कट, या सगळ्या गोष्टी उलगडायच्या आहेत आणि त्यामुळे याच्यावर आज आम्ही भाष्य करू इच्छित नाही. राजकीय भाष्य करण्याची वेळ नाही. निवडणुकांच्या बाबतीतलं आमचं काम तर सुरूच झालं आहे. मला असं वाटतं की काँग्रेसने काय करावं त्यांचा प्रश्न आहे. मनसे आणि उबाटा सेना यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही आमच्या कामाला महायुती म्हणून लागलो आहोत. आम्ही सर्व घटनांवर आणि सर्व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या ओठात एक आणि पोटात एक असतं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय काय? संजय राऊत नाही, मला कोणाच्या ओटात पोटात काय आहे हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्रजींच्या मेंदूत काय आहे हे कळण्या एवढं काय गुपित ज्ञान त्यांना नाही आहे. देवेंद्रजींनी कालच प्रतिक्रिया दिली आहे. दोघंही एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. आज मी तेच म्हटलेलं आहे. राजकीय याच्यावर योग्य वेळेला भाषण करू. बरं, अट आणि बाकी कट हा त्यांनी टाकलेला मुद्दा आहे, आमचा मुद्दाच नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठूनही विचलित नाही, आम्ही स्वयंचलित आहोत. काय होतं? मला त्याची पूर्ण माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो. महाराष्ट्र सरकार के सांस्कृतिक कार्य विभाग के अंतर्गत महाराष्ट्र चित्रपट रंगभूमि सांस्कृतिक विकास महामंडल की तरफ से 2016 से जो परंपरा हमने शुरू की वो मराठी फिल्मों को अंतर्राष्ट्रीय इंटरनेशनल फोरम पर लेके जाना, उसी गतिविधि में इस साल के 78वें कान फिल्म फेस्टिवल में 4 फिल्मों का चयन हमने किया है. ये फिल्म फेस्टिवल 1939 से शुरू है और उसमें 2016 से मराठी फिल्मों को दिखाना और भेजना ये हमने तय किया था. इसमें इस साल स्थल, स्नोफ्लावर, खालिद का शिवाजी और जूना फर्नीचर
ये फिल्में 14 से 22 मई में कान में फिल्म फेस्टिवल में दिखाई जाएगी। कल्पना तो यही है कि मराठी फिल्म और मराठी संस्कृति पर दुनिया भर के लोग आकर्षित हो, हमारी क्रिएटिविटी को अप्रिशिएट करे और मराठी फिल्म वहाँ तक पहुँचे। उस कारण ये चारों फिल्मों का चयन हमने किया है। क्या दोनों ठाकरे भाई अगर एक साथ आते हैं तो महाराष्ट्र में राजनीतिक परिप्रेक्ष्य में आप इसे एक चुनौती मानते हैं महायुति के सामने? देखिए, उनका अंदरूनी मामला है, परिवार इस नाते अंदरूनी मामला है, पार्टी इस नाते भी दो अलग अलग पार्टियां अपना अपना निर्णय वो कर सकती है। दो भाई अगर इकट्ठा आते हैं तो हमें अच्छा ही लगेगा, आनंद का विषय है। राजनीति को इकट्ठा आएंगे कि नहीं समय दिखा देगा, और उस पर राजनीतिक प्रतिक्रिया आज हम इससे ज़्यादा कुछ नहीं देंगे। उचित समय पर सभी घटनाओं पर बारीकी से ध्यान रखकर हमें और उचित समय पर अपनी बात कहेंगे। लेकिन जिस राज ठाकरे के साथ इतनी करीबी रिश्ता है और जिस राज ठाकरे को आपने विधानसभा में भी मदद की थी, वही राज देखिए भाई, मैं स्पष्ट कर दूं, ये रिश्ता और करीबी ये सब विषय पुराना हो गया। अब जो भी है वो राजनीतिक बात है, और इस दृष्टि से वो क्या करना चाहते हैं उनका सवाल है, मनसे का, और उबाटा सिन्हा क्या करना चाहते हैं वो उनका विषय है। किसी ने किसी को आवाज़ दी और किसी ने किसी को कंडीशन डाली, ये उनका एक दूसरे को बातचीत का मामला है। आज हम इसके ऊपर एक परिवार साथ में आता है तो अच्छी बात है, इससे ज़्यादा कोई प्रतिक्रिया नहीं देंगे। संजय राउत बोल रहे कि कुछ लोग चाहते हैं कि दोनों भाई साथ ना आए। इस संजय राउत उनका इस तरह है। की जो मन की बात है वो दूसरे के नाम पर बोल रहे हैं। संजय राउत के मन में शायद होगा, जिसको पीलिया होती है उसको सब पीला दिखता है, तो संजय राउत के मन की बात वो दूसरे के नाम से क्यों बोल रहे हैं? इसके बाद जैन मंदिर मामले में वहाँ मंदिर बनाया जाए, फिर से सरकार परमिशन दे, इस तरह की उनकी मांग है। क्या कहेंगे, लोगों की नाराजगी दिखी थी, उनका कहना जो भी कानूनन रास्ता है उस कानूनन रास्ते से जैन समाज के सम्मान की भूमिका, यही सरकार का निर्णय है। सर, नई शिक्षा नीति के तहत हिंदी को कंपलसरी किया गया, उसके बाद एमएनएस ने सड़कों पर उतर कर प्रदर्शन किया और अब मोहन भागवत को पत्र लिखा गया है, इस संबंध में क्या कुछ? देखिए, परम पूज्य सरसंघ चालक मोहन भागवत जी को पत्र में क्या लिखा गया है उसकी डिटेल मुझे नहीं पता, वो कह रहे हैं कि बीजेपी और परम पूज्य सरसंघ चालक मोहन जी के तरफ से मैं कोई वक्तव्य करूँ ये मेरा अधिकार नहीं है। और इसके लिए इसके ऊपर मैं इतना ही कह सकता हूँ कि जो बखेड़ा खड़ा करने का प्रयास किया जा रहा है उसकी सत्यता जानिए। राष्ट्रीय शिक्षा धोरण 3-4 साल के गहन चर्चा के बाद सभी राज्य और सभी राज्यों के दलों में उसकी बहस होने के बाद शिक्षा तज्ञ और शिक्षण इसमें काम करने वाले सभी स्टेक होल्डर से ओपिनियन लेने के बाद ये इम्प्लीमेंटेशन के लिए बढ़ा है। ये कल तय किया और आज आया, ऐसी बात नहीं। त्रिसूत्री भाषा, इस पर भी सभी स्टेक होल्डर्स और एक्सपर्ट्स की चर्चा हुई है। हम ये भी स्पष्ट करना चाहते हैं, विषय शक्ति का नहीं है। मराठी का सम्मान, मराठी को अभिजात भाषा का दर्जा और मराठी को बढ़ाना, ये मोदी सरकार और भाजपा ने ही किया है। महाराष्ट्र में भी मराठी अनिवार्य शिक्षा व्यवस्था में भारतीय जनता पार्टी ने किया है, हमारी सरकारों ने मित्र पक्षों के साथ किया है। तीसरी भाषा हिंदी, मुंबई और महाराष्ट्र में इसके पहले से पढ़ाई जा रही है, नए से नहीं। मुंबई महानगर पालिका में तो हिंदी स्कूल दोनों भाई साथ में थे तब से चल रहे हैं, आज से शुरू नहीं हुए।
और भारतीय भाषा संपर्क सूत्र के नाते अगर हमारे बच्चों को पढ़ाना चाहिए, ये सबका मोटा मोटी मत बन गया, उस आधार का ये इम्प्लीमेंटेशन है। और मेरे जैसे के मन में सवाल है कि मेरा महाराष्ट्र पूरे देश में प्रथा, परंपरा, इतिहास, संस्कृति समझाने में अगर हिंदी भाषा का उपयोग होता है तो उसमें गलत क्या है? अलग अलग राष्ट्रीय परीक्षा या अलग अलग राज्यों में अगर नौकरी या बड़े पदों पर मेरा महाराष्ट्र का या मराठी बच्चा या बच्चियां अगर जाना चाहती है, जा सकती है, उनको उपयोग हो सकता है, तो उसका भाषा का विरोध क्यों? और इसके लिए इसका विषय सभी लोग पूरा समझ ले, इतना ही हमारा कहना है। जैन मंदिर मामले में आदित्य ठाकरे ने ये कहा है कि वो वहाँ के बीएमसी अधिकारी पर कार्रवाई होती है लेकिन मंत्री पर कार्रवाई नहीं होती। मंत्री का क्या संबंध है? होनी चाहिए तो फिर उनको ये बताना पड़ेगा कि भाई आप स्वयं मंत्री थे, तब भी ये मामला कोर्ट में चल रहा था, आपने क्यों कुछ नहीं किया? बेतुक और बेताल्लुक बातें करना ये इनकी राजनीति है। सर, बॉलीवुड डायरेक्टर अनुराग कश्यप इन दोनों चर्चाओं में है। उन्होंने ब्राह्मण को लेकर काफी विवादित टिप्पणी की है। आप क्या राज्य सरकार उनके खिलाफ भी कार्रवाई करेगी? मुझे इसकी पूरी जानकारी नहीं। सर, पश्चिम बंगाल में वक्फ संशोधन बिल को लेकर जो हिंसा हो रही है उससे आप अवगत हैं। अब वहाँ के जो बीजेपी नेता वो कह रहे हैं कि राष्ट्रपति शासन जो है वहाँ लगनी चाहिए। क्या कुछ हिंसा को लेकर कहेंगे और राष्ट्रपति शासन लगना चाहिए इसमें है? देखिए, इसमें भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय प्रवक्ता ही इसके ऊपर अपनी भूमिका और रख सकते हैं। मला याच्यावर मी आता भाष्य काय करू? आता तुम्ही म्हणाले दोन परत एकत्र आले पाहिजेत, एकाचे दुसऱ्याकडे गेले पाहिजेत. सगळा मराठी सिनेमा असतो ना गोंधळात गोंधळ, तसं चाललेलं आहे यांचे पारिवारिक गोंधळ. अरे महाराष्ट्राचे विषय वेगळे आहेत. महाराष्ट्र आता विकासाकडे निघाला आहे. महाराष्ट्र बुलेट ट्रेनकडे निघाला, कोस्टल रोडकडे निघाला, आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाला, पाण्याची नवीन व्यवस्था करण्याकडे निघाला, नवीन शिक्षण धोरण करण्याकडे निघाला. आम्ही उद्याचा महाराष्ट्र कसा होईल याची चिंता करतोय. या बाकीच्या प्रश्नांचे उत्तर त्यांनीच आपापसात द्यावी. मुंबईमध्ये पाणी प्रश्न गंभीर होता. मुंबईसाठी एक वाढीव धरण निर्माण करण्यासाठी सुद्धा पालिकेकडून प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर टँकरमुळे प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. मुंबईतल्या पाण्याच्या टंचाईचं पाप उबाटा सेना आणि त्यातही आदित्य ठाकरे यांचं आहे. आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळे मुंबईकर आज जे बिना पाण्याचे, कमी पाण्याचे, गढूळ पाण्याच्या स्वाहा करतायत, याला आदित्य ठाकरे जबाबदार आहे. माझ्या प्रश्नांचं त्यांनी उत्तर द्यावं. गारगाई आणि पिंजाळ 8 वर्षापूर्वी झाला असता, त्याला स्थगिती आदित्य ठाकरे तुम्ही का दिलीत? बरं दिलीत ते दिलीत. अधिकचं पाणी लागेल याची पूर्ण व्यवस्था महापालिकेत तुम्ही 25 वर्ष स्थायी समिती घेऊन बसला होता, तेव्हा तुम्ही का नाही केलीत? माझा सवाल आहे तिसरा त्यांना. 250 कोटीचा चुराडा, वॉटर लिकेज, पाणी गळती या विषयासाठी टेंडर काढून तुम्ही केलात. आजही मुंबईकरांना गढूळ पाणी का येत आहे? चौथा प्रश्न आहे, समुद्राचं पाणी गोडी करू, मी करून देतो, टेंडर तुम्ही काढलं, काम पुढे का नाही नेलं? मुंबईकरांना ना समुद्राचं गोडं पाणी मिळालं, ना गारगाई पिंजाळ, ना लिकेज मधलं पाणी थांबवलं. आणि म्हणून याचं सर्वस्वी या पापाचे धनी आदित्य ठाकरे आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने महायुतीने केलेला निर्णय, आता एक नवीन डॅम गतीने सुरू होतोय, त्यालाही विरोध करायला आदित्य ठाकरे येत आहेत. आणि त्यामुळे मुंबईकरांना नव्याने काही मिळूच नये असं मुंबईवरचं पुतना मावशीचं प्रेम हे आदित्य ठाकरे आणि उबाटा सेनेचं आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.